नमस्कार मंडळी, राम राम, जय शिवराय. आज आहे 28 जून. आज आमची पेरणी सक्सेसफुल झालेली आहे. हे आमचे पाठीमागचं आहे, ते जे आहे टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केलेली हे आमचं शेती आहे. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्याच्या एका वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तो असतो पेरणीचा काळ. आता आमची पेरणी तर सक्सेसफुल झालेली आहे. पेरणीनंतर सर्वात महत्त्वाचा काळ असतो तो म्हणजे उगवणीचा. सगळी रोपे व्यवस्थित उगवलेली असतात हे आपण पाहून घेणे हे आपलं काम आहे. आज सकाळचे 6 वाजत आहेत आणि मी शांत वातावरणामध्ये आता शेतीमध्ये आलेलो आहे आणि आता शेतीचं निरीक्षण करत आहे. तर नेमकं खरा प्रॉब्लेम काय आहे, तर मी आता शेतीमध्ये सर्वत्र हिंडून पाहत आहे. तरी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आज बनत आहे, कारण की पेरणी सक्सेसफुल तर सगळं एका वर्षाचं आपलं मेहनत सक्सेसफुल ह्यावरती आपण भर दिलाच पाहिजे. आपली पेरणी सक्सेसफुल झाली किंवा उगवण शक्ती चांगली झाली म्हणून ह्यावरच आपण समाधान मानून बसून चालत नाही आहे. तर प्रॉब्लेम हा आहे, छोटासाच आहे, पण तो पुढे चालून फार मोठा होऊ शकतो. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि शेवटपर्यंत पहा, एवढीच माझी विनंती आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी गोगल गाय आहे ते प्रत्येक आपल्या गायीप्रमाणेच म्हशी बैलाप्रमाणेच ही प्रथम असं पूर्ण दाटाला असं चरतच आहे. प्रथमतः ती कवळे पाणी खाते. नंतर आपले जे कवळे जे तिचे खोड असतात ते खोड असं कट करून टाकूनच पूर्णपणे नष्ट करून टाकून देते आणि पूर्णपणे खाऊन पण टाकून देते. हे पहा मित्रांनो, आता सकाळी सकाळी हे आता गोगल गायचे काम सुरू झाले आहे. आता ही निघालेली आहे त्वरित आता डायरेक्ट आपल्या सोयाबीनवरती चरण्यासाठी. आता ही आपल्या सोयाबीनला पूर्णपणे नष्ट कसे करते, तर प्रथमतः येते आणि आपले कवळे पाणी खाते. पाणी नष्ट झाल्यानंतर त्याचे पुरा खोड पण खाऊन टाकून देते. पूर्णपणे आपल्याला दिसणार पण नाही, तो इथे झाड होतं असे आपल्याला वाटणारही नाही. त्या पद्धतीने पूर्ण हे खाऊन भस्म करून टाकून देते. आता ह्याच्यावरती उपाय म्हणजे त्वरित आपल्याला दुकान गाठायचे आहे. मेटल डिहाइल किंवा स्नेल किल असं त्या नावाचं औषध आहे. ते औषध आणून आपल्या शेतीमध्ये 10 फुटावरती किंवा 5 फुटावरती एक गोळी ठेवून द्यायची आहे. तो कशा पद्धतीने काम करते म्हणजे आपल्याला त्या वासावरती ते आपल्याला जे कीटक आहेत, गोगलगाय म्हणा आपल्या शेतीमध्ये काही पण असेल ते कीटक त्या वासावरती आकर्षण होते आणि त्या वासाकडे जाते आणि ते पूर्णपणे गोळी नष्ट करते. आणि त्या गोळीपाशीच आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन पाहायचे आहे, तर जेवढे आपले गोगलगाय असतात किंवा इतर किडे असतात ते मरून पडलेले असतात. एवढं सोपं उपाय आहे मित्रांनो, तर लवकरात लवकर हा उपाय करून घ्या. तरी मी हा व्हिडिओ लाईकसाठी, शेअरसाठी किंवा इतर कसल्याही गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवत नाही. हा व्हिडिओ आहे तर फक्त शेती कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी.